श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वृश्चिक राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, बघा की वृश्चिक राशीच्या लोकांना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी, त्यांच्या नोकरीविषयी, त्यांच्या विद्यार्थी वर्गाविषयी आणि त्यांच्या व्यापाराविषयी, त्यांच्या व्यवसायाविषयी कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, की वृश्चिक राशीचक्रातली 8व्या नंबरची रास आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. त्याचप्रमाणे बघा की वृश्चिक राशीचे लोक हे फार दयाळू असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंदी फार असतात. तर बघूया की येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत कसा जाणार आहे. तर बघा मित्रांनो, की येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो तुमचा थोडासा आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर थोडासा धावपळीचाच जाणार आहे. काही लोकांना थोडंसं ताप ताप, सर्दी, खोकला असे किरकोळ आजार आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रवासात जाणार असाल किंवा बाहेर कुठे धार्मिक यात्रेला जाणार असाल तर तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचं आरोग्य तुमच्या खाण्यापिण्यावर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या शरीराची अ, ताकद वाढवा आणि जे तुमच्या शरीराला योग्य असेल अशाच वस्तू तुम्ही खा. म्हणजे असेच पदार्थ तुम्ही खा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. थोडंसं तुम्हाला प्रवासामध्ये पोटदुखीचा त्रास जाणवेल किंवा थोडासा ताप येण्याचा सुद्धा तुम्हाला त्रास जाणवणार आहे. त्यामुळे येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, तो तुम्हाला किरकोळ आजाराबाबत तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून की वृश्चिक राशीच्या लोकांनी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, त्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी ही नक्की घ्यायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी. तर बघा मित्रांनो, की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, हा कसा जाणार आहे ते आता आपण बघूया. विद्यार्थ्यांसाठी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, तो थोडासा त्रासदायकच जाणार आहे. त्यांचं अभ्यासात मन लागणार नाही किंवा त्यांचं मन विचलित होईल. जो कोणी त्यांचा मित्र असेल, नातेवाईक असतील, हे येतील, त्यांचं काही म्हणणं त्यांना सांगतील. त्यामुळे विद्यार्थी किंवा जे शिक्षण घेणारे लोक आहेत ते त्यांचं ऐकत बसतील आणि त्यामुळे त्यांना कोणाचं ऐकावं किंवा कोणाचं नाही ऐकावं अशी त्यांची द्विधा मनस्थिती निर्माण होईल. त्यामुळे त्यांना काय करायचं किंवा काय नाही करायचं हे सुचणारही नाही. म्हणून तुम्ही काय करा मित्रांनो, कोणाच्याही कोणाच्याही म्हणण्याकडे लक्ष न देता तुम्हाला जे योग्य असेल किंवा तुमच्या शिक्षणासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही निर्णय घ्या आणि तुमच्या अभ्यासात मन गुंतवा. येणारा जो काळ आहे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात जर तुमची परीक्षा असेल किंवा तुमची एखादी स्पर्धा परीक्षा असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. पण तुम्हाला कष्ट फार करावे लागतील. जर तुम्ही कष्ट फार केले किंवा तुमचं तुमच्या अभ्यासाची जबाबदारी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात कष्ट करायचे आहेत आणि जर तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला परीक्षेत यश नक्कीच मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यासात हे लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. कोणाच्याही म्हणण्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाहीये. तुम्हाला इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तोच निर्णय तुम्ही येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात घ्यायचा आहे आणि तुम्हाला कष्ट करून, प्रामाणिकपणे काम करून शिक्षण करायचं आहे आणि तुम्हाला शिक्षण क्षेत्रात किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात कष्ट हे करावेच लागणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, की तुमचं भाग्य, की येणारा जो महिना ऑक्टोबर महिना आहे, त्या ऑक्टोबर महिन्यात तुमचं भाग्य कसं असेल किंवा तुम्हाला भाग्याची जोड कशी असेल. तर मित्रांनो, की तुम्हाला एक सल्ला असा आहे, की ऑक्टोबर महिन्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं वाहन वाहन खरेदी करायचं असेल किंवा नवीन जागा घ्यायची असेल, नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात शक्यतो टाळलेलं बरं. म्हणजेच काय, की तुम्हाला जर काही महत्त्वाचे कामं करायचे असतील आणि ते जर ऑक्टोबर महिन्यात
टाळणं शक्य असेल, तर तुम्ही नक्कीच ते टाळा आणि तो पुढील कार्यक्रम किंवा नवीन खरेदी करायची असेल, नवीन जागा घ्यायची असेल, तर तुम्ही ती नोव्हेंबर महिन्यात खरेदी करा. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही नवीन कार घ्या, नवीन वाहन खरेदी करा किंवा नवीन जागा खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य नसेल, एखादी गोष्ट तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच करायची असेल किंवा करावीच लागणार असेल, तर तुम्ही 17 ऑक्टोबर नंतर ती करू शकता. म्हणजेच काय, की तुम्हाला ते योग आहेत. परंतु जर तुम्ही ते ऑक्टोबर महिन्यात न केलेले बरे. जर तुम्हाला टाळता येत असेल, तर तुम्ही नवीन काम करायचं असेल, नवीन व्यवसाय करायचा असेल, नवीन ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच ती ऑक्टोबर महिन्यात टाळून नोव्हेंबर महिन्यात करावी. त्यानंतर बघा वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. वै विवाहाच्या बाबतीत म्हणाल, तर ज्या लोकांचे विवाहाची इच्छा असेल, अशा लोकांचे विवाह सुद्धा येणाऱ्या महिन्यात जमू शकतात. त्याचप्रमाणे बघा, की ज्यांचं लग्न झालेलं असेल, अशा लोकांना आपला जोडीदार तुम्हाला सल्ला देईल आणि तुम्ही त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा सल्ला तुम्हाला ऐकायचा आहे. मग तो जोडीदार महिला असेल किंवा पुरुष असेल. कोणीही असलं तरी ज्यांनी तुम्हाला जो सल्ला दिला असेल, तो तुम्हाला सल्ला हा येणाऱ्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात ऐकायचा आहे. त्याचप्रमाणे बघा तुम्ही आपल्या जोडीदारासोबत, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही कुठेतरी बाहेर कुटुंबासह फिरायला जाऊ शकता आणि तुमचा जो 17 ऑक्टोबर नंतरचा काळ आहे, तो कुटुंबासह आपल्या जोडीदारासोबत आनंदात, मौज-मजेत जाणार आहे. त्यानंतर तुम्ही बघा नोकरी. नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात 17 ऑक्टोबरच्या आधी तुमच्या कामात मन लागणार आहे. वरिष्ठ सुद्धा तुमच्या कामावर खुश होतील. तुम्हाला 17 ऑक्टोबर पूर्वी बढती मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या लोकांना नोकरी नसेल त्यांना 17 ऑक्टोबरच्या आधीच नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतर 17 ऑक्टोबर नंतर तुम्हाला नोकरीची संधीही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही काम करायचं असेल किंवा जे काही प्रयत्न करायचे असतील, ते तुम्ही 17 ऑक्टोबरच्या आधीच करायचे आहे. आणि ज्यांना नोकरी असेल अशा व्यक्तींचे मन हे 17 ऑक्टोबर नंतर नोकरीमध्ये लागणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बेचैनी जाणवेल. थोडंसं तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही एक कोणाकडेही सहकाऱ्यांकडे तुमचा वाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे किंवा तुमचा कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार नाही याची तुम्हाला 17 ऑक्टोबर नंतर काळजी घ्यायची आहे किंवा तुमचे गैरसमज पसरणार नाही अ, किंवा वरिष्ठ तुमच्यावर नाक अ, खू तुमच्यावर रागावणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी 17 ऑक्टोबर नंतर घ्यायची आहे. परंतु 17 ऑक्टोबरच्या आधी तुमचा नोकरीच्या ठिकाणी अतिशय चांगला दिवस जाणार आहे. म्हणजे आजचे अतिशय चांगले दिवस तुम्हाला जाणवणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश होणार आहेत. तुमचे सहकारी तुम्हाला मदत करणार आहेत आणि तुमचे जे जवळचे सहकारी असतील ते सुद्धा तुम्हाला काही मदत करतील किंवा तुम्हाला जे काम अडलं असेल ते सुद्धा ते तुम्हाला मदत करू शकतात. परंतु 17 ऑक्टोबर नंतर तुम्हाला थोडंसं कामात लक्ष द्यायचं आहे. तुमचे सहकारी, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज होणार नाहीत. सहकाऱ्यांचा तुमच्याशी वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. त्यानंतर बघा, की महिला वर्गासाठी वृश्चिक राशीच्या ज्या महिला वर्ग आहेत, त्यांचा ऑक्टोबर महिन्यात थोडीशी धावपळ ही वाढणार आहे. सणासुदीचा काळ आहे. प्रत्येकाच्या घरात सण असतो. काही काम असतं. त्यामुळे महिला वर्गाची धावपळ ही वाढणार आहे. म्हणून वृश्चिक राशीच्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी करायची आहे आणि आपलं घर सांभाळता आपलं आरोग्य पण तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वेळेवर खाणं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये आणि तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुमचा व्यवसाय. तर येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, तो तुमच्यासाठी व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला राहणार आहे. तुमची आर्थिक जी चंचल आहे ती सुटणार आहे. तुम्हाला आर्थिक पैशाची आवक सुद्धा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात वाढणार आहे. एकंदरीत काय की व्यवसायासाठी तुम्हाला अतिशय चांगला ऑक्टोबर महिना आहे. त्यानंतर बघा की आपण काही विद्यार्थ्यांसाठी काही उपाय सुद्धा सांगणार आहोत, की तुम्हाला विद्यार्थ्यांनी आपला मन अभ्यासात लागण्यासाठी पशु-पक्ष्यांना पाणी किंवा धान्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा की
शिक्षण क्षेत्रात तुम्हाला जर चांगलं हे करायचं असेल, तर तुम्ही हनुमान चालीसाचं सुद्धा वाचन हे करायचं आहे आणि शनी महाराजांना दर शनिवारी काळे तीळ आणि तेल सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे. त्यामुळे येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, तो तुम्हाला अतिशय चांगल्या स्वरूपात जाणार आहे. तर मित्रांनो बघा, की ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.